बघा कधी कधी जेवण बनवायला कंटाळा येतो, म्हणजे भाजी बनवा, चपाती बनवा, भात बनवा, इतकं सगळं बनवायला लागतं. मग ह्यातलं काहीच न बनवता ही रेसिपी तुमच्यासाठीच. आता काय केलं मी, इथे पाव किलो चिकन खिमा आणला, स्वच्छ धुवून घेतला, मॅरिनेट करण्यासाठी त्याला दही आणि काही मसाले लावून बाजूला ठेवलं. नंतर वाटणाची तयारी केली, ते म्हणजे 2 कांदे चांगले लालसर परतून घेतला, 1 टॅमॅटो घातला, थोडे खडे मसाले घातले, छान सगळं भाजून घेतलं. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं वाटण करून घेतलं. नंतर कढईमध्ये 2 पळी तेल घातले, 1 मोठा कांदा बारीक चिरलेला तो लालसर होईपर्यंत परतून घेतला. केलेलं वाटण घातलं, 2 चमचे कांदा लसूण मसाला, अर्धा चमच कश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमच धना पावडर आणि पाव चमच हळद घातली. तेल सुटूसपर्यंत मसाले छान भाजून घेतले. मग मॅरिनेट केलेला चिकन किंवा घालून घेतला, छान असं मिक्स केलं. मिक्सरच्याच भांड्यामध्ये पाणी घालून थोडंसं पाणी घातलं. आता झाकण ठेवून चांगलं 6 ते 7 मिनिटं शिजवून घेतलं. चवीनुसार मीठ, गरम मसाला, अर्धा लिंबू पिळला, बारीक चिरलेली कोथिंबीर घातली, छान सगळं मिक्स केलं. बघा जास्तीचं जेवण न बनवता आणि पोटभर सुद्धा असा चिकन किमा पाव तयार आहे. चला सबस्क्राईब करा मग.